नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काही बाही या माझ्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. आजचा एपिसोड जरा खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण श्रावण महिना आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये खूप जास्त प्रश्न असतात. श्रावण महिन्यामध्ये जे आपण सणवार साजरे करतो त्या संदर्भात पण, आणि इतरही तसेही आपल्याला बरेचसे प्रश्न असतात. तर त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज माझ्या बरोबरचे गुरुजन गुरुमंडळी सगळी आलेली आहेत, गुरुजी. तर त्यांची ओळख आपण करून घेऊयात. नमस्कार, मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आपण आपली ओळख सांगा. शरद पद्माकर गुरुजी, हा, पुणे. पुणे. चैतन्य जोशी, पुणे. सुनील अवधूत लांडगे, पुणे. सचिन उदय कुलकर्णी, आळंदी. आळंदीहून आलेले आहेत. आणि वारी सध्या आज देवशयनी एकादशी आहे आणि आज वारीची सांगता पंढरपुरामध्ये लाखो वारकरी चालत असतात. आणि तुम्ही आळंदीचे आहात म्हणून सुरुवात आपण इथून करूयात की आळंदीच्या वारी संदर्भात, तुम्ही आता तुमचा जन्मच आळंदीचा आहे आणि इतके दिवस तुम्ही पाहता, तर वारी संदर्भात तुमची काय भावना आहे? वारी संदर्भातली भावना म्हणजे आळंदीत वारीला येणारे जे भाविक आहेत हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातनं आळंदी दाखल होतात. आणि या काळामध्ये जी वारकरी मंडळी आहेत हे ऊन, पाऊस, वारा इत्यादी कुठल्याही परिस्थितीमध्ये वारी आपली कधीही चुकवत नाही, किंवा ह्या कुठल्याही गोष्टींची त्यांना कधीही माऊलींच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने आजताईगत कधीही बाधा उत्पन्न झालेली नाही की कुठले वारकरी आजारी पडलेले आहेत. आणि माऊलींच्या कृपेने आळंदीत आल्यावर त्यांची निवासाची, राहण्याची, खाण्याची व्यवस्था ही आपोआप होऊन जाते. त्यांना काही त्याच्याविषयी फार श्रम करावे लागत नाहीत. बरेच असे अन्नछत्र उघडले जातात, किंवा कोण पाणी सगळ्यांना पुरवतो, कोण अन्न पुरवतो, कोण राहण्यासाठी पाऊस पडत असेल तर छत्र धरतो. त्यामुळे अशी कोणालाही या कारणामुळे वारी सोडली आहे किंवा त्रास होऊन वारी सोडली अशी आजताईगत कधीही आमच्याकडे तक्रार किंवा घटना झालेली आहे. आणि निस्सीमपणे वारी करतात लोक प्रचंड प्रमाणात. दिवसेंदिवस आपण म्हणतो 21वे शतक आहे, पण आमच्याकडे उलट आहे की दिवसेंदिवस वारीला येणारा भाविक हा जास्ती संख्येने वाढतो आहे, कमी कधी हे होत नाही आमच्याकडे. आणि दुसरा एक आळंदीचा असा एक छोटासा गुण आहे की आळंदीत एकदा परप्रांतीय असून दे, कोणीही असून दे, मनुष्य व्यवसाय करता दाखल झाला तर तो शक्यतो करून परत आळंदीवरनं जात. माऊली त्यांना तिथे ठेवून घेतात, त्याचं संगोपन करतात. हा दुसरा अनुभव तुम्ही सांगितला आळंदीचा. हो. पूर्वी कसा असायचा, आता तुम्ही हा व्यवसाय आहे तुमचा, आणि पूर्वी असं असायचं की ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये आणि स्वतःच्या पोटा पाण्यासाठी म्हणून ह्या क्षेत्राकडे वळलेले लोक असतात. पण तुम्ही जे आहात, तुम्ही चौघही जण, मला तुम्ही चौघांनाही मी तुम्हाला ओळखते, आणि तुम्ही चौघही जण वेदशास्त्र संपन्न असे आहात. तर मला ते तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तुम्ही कोणी सांगा की वेदशास्त्र संपन्न म्हणजे काय, आणि शिक्षण त्याचं वेगळं काही असतं का, त्याच्याबद्दल पण सांगा. वेदशास्त्र संपन्न याचा उद्देश असा आहे, ज्याच्यात पुढे लागतं कमीत कमी मनुष्याने ब्राह्मण कुटुंबात, पौरोहित्य कुटुंबात तर जन्म झाला तर निष्कारण वेदाचं अध्ययन करावं असं शास्त्रच आहे. तुम्ही काही कारण नसताना तुम्ही षडंगासहित म्हणजे दशग्रंथाचं तुम्ही अध्ययन करावं असं शास्त्रच आहे. दुसरा एक असा पौरोहित्य एक त्याच्यातला भाग आहे. वेदशास्त्र संपन्न म्हणजे जो नुसता संहिता शिकतो, आरण्यक शिकतो, ब्राह्मण शिकतो, हे त्याचे 3 ग्रंथ झाले. परंतु अजून पुरत हे जायचं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून बाकीचे जे उपग्रंथ आहेत त्याचं सगळं सांगोपांग अध्ययन करणं, ह्याला म्हणजे वेदशास्त्र संपन्न. हे वेदशास्त्राचं काही लोक करतात, बेसिक मंत्रभाग शिकतात आणि पुढे नंतर या घरातली जबाबदारी आहे, घरातली परिस्थिती बेताची असं समजून यादिक क्षेत्रात वळतात. यादिक करणं म्हणजे पौरोहित्य करणं म्हणजे यादिक करणं. त्याला वेदशास्त्र सगळं वेदात झालंच पाहिजे असं हे नाही. मंत्र संहिता, मंत्रभाग सगळं त्याला आला पाहिजे. मंत्रभाग झाल्यानंतर त्यांनी हे यादिक करतात. जे हे सचिन गुरुजी जे बसलेले आहेत हे घनपाठी आहे. घनपाठी म्हणजे असं असतं की जसं संहिता हे बेस झालं, बेसिक झालं,
बेसिक मंत्र आहेत. त्याच्या पुढची आवृत्ती असती त्याला पुढे म्हणतात पद. ते तोडून अक्षरं म्हणायची असतात. त्याला परत अजून त्याची पुढची प्रोसेस हे असते पद्धत अशी, त्याला क्रमपाठ म्हणतात. ते एक अक्षर असं फिरून म्हणायचं असतं. त्यानंतर असतं जटापाठ आणि नंतर रेखा माला वगैरे त्याच्यात अजून जे प्रकार आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी असते घनपाठ. हे एक अक्षर 13 वेळेस फिरून ते असं अख्ख्या 10,552 मंत्रांचं त्यांनी तसं अध्ययन केलेलं असतं. म्हणजे मौखिक सगळी मौखिक परंपरा आहे. वेद मंत्र हल्लीच्या काळात हल्ली प्रिंट आलं किंवा ऑफसेट आलं. आधी हस्ताक्षर लोक लिहायची, हाताने लिहायची. आधी भुर्च्या पत्रावर वगैरे लिहायचे. आधी पूर्वी असं पानावर, झाडाच्या पानावर लिहायचं. आले नंतर ते काही वर्षांनी असं झालं की झाडाचे पानं जीर्ण व्हायला लागले, त्याचे तुकडे पडायला लागले. मग पुढच्या पिढीला कसं होईल. पण ही सगळी गुरु परंपरा जी आहे की आम्हाला आमच्या गुरुजींनी थोडं त्यांनी पाठ हे केलं. हल्लीच्या हे 100-200 वर्षात हे प्रिंट किंवा शाई झाली आणि मग हे लिहायला सुरुवात झाली. नाही तर वेद मंत्र लिहायला खूप अवधी लागत, ह्याला लिहू शकत नाही. अनंत वेदाचे 4 वेदातले सगळं हे घेते. जसं सांगितलं की त्याचप्रमाणे सगळं आहे. मूळ काय आहे की वेद आहे. वेदा सर्व हितार्थाय, वेद सगळ्यांच्या जगाच्या सृष्टीच्या हितासाठी तयार झाले. आणि हे कसे आहेत, हे अपौरुषेय आहे. जे श्रीकृष्णांना ते स्फुरलं आणि ते तयार झाले. कोणीही त्याला लेखक नाही, देयर इज नो रायटर. मग आता हे पौरुष मूळ वेद आहे. सर्व गोष्टीचा गाभा जो आहे तो वेद आहे. वेदाच्या शाखा कशा आहेत, तर प्रत्येक व्यासांनी हा सर्व एक वेद होता. मूळ एकच वेद, सगळ्या वेदांचा मिळून एक वेद. मग काही काळाने माणसाची बुद्धी संकुचित होणार आहे हे व्यासांना कळालं होतं. त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं की 4 वेदांची रचना केली. 4 वेदांची रचना केल्यानंतर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या प्रत्येकाच्या ठिकाणी 3-3 ग्रंथ मूळ तयार केले. अच्छा. मग त्यातला पहिला ऋग्वेद जो आहे तो ऋग्वेद मूळ संहिता, जसं की गुरुजींनी सांगितलं. त्याला जोडून एक ग्रंथ असतो, त्याला म्हणतात ब्राह्मण. आणि त्याला जोडून एक ग्रंथ असतो, त्याला अरण्य असं म्हणतात किंवा अरण्यक असं म्हणतात. हे प्रत्येक वेदाचं अंग आहे. असे कोणी ऋग्वेदी असेल त्यांनी हे 3 ग्रंथ अभ्यासला की तो शाखाध्यायी होतो. म्हणजे एक शाखाध्याय असं ऋग्वेदाचं आहे, यजुर्वेदाचं आहे, सामाचं आहे आणि अथर्वाचं सुद्धा आहे. त्याप्रमाणे काही कालानंतर असा हे काळ येणार आहे की वेद सुद्धा समजणार. मग ते वेद का म्हणायचे की हे सांगणारं 6 शास्त्र, षटशास्त्र म्हणतात त्याला. ते 6 अंगांनी ते तयार होतं. न्याय आहे, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा किंवा हे हे सांख्यशास्त्र आहे, वेदांग आहे आणि व्याकरण आहे. हे 6. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक 4-7 ग्रंथ त्यामध्ये अधिक समाविष्ट आहेत. ज्याला की दशग्रंथी ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. 6 हे शास्त्र वेगळे आणि दशग्रंथी वेगळा. म्हणजे दशग्रंथी हा सगळा मूळ वेदावरच अभ्यास, की जसं की बाबा आपण एक वेदातला मंत्र यज्ञेन यज्ञमयजंत देवाः, तो त्याचा खाली स्वर असतात. त्याला 3 प्रकारचे स्वर असतात. एक उदित, एक अनुदात्त आणि एक स्वरित. अशा या 3 प्रकारच्या स्वरांनी ते तसंच म्हणायचंय. आज तागायत जसे तयार झालेले आहेत सगळं तसंच टिकून आहे. म्हणजे की ऋग्वेदाची सुरुवात अग्निमिळे पुरोहितम या मंत्राने होते. तर अग्नी आणि वन्ही याचा अर्थ एकच आहे. पण आजपर्यंत कुठलंही शास्त्र, कुठलाही विद्वान असा तयार झाला नाही की जो अग्निमिळेला वन्हीमिळे ठासून म्हणू शकते की हेच योग्य. त्या ठिकाणी अग्निमिळे हेच प्रमाण आहे. अनंत प्रकारची शास्त्र तयार झाली. ज्या वेळेस परदेशस्थ आक्रमकांनी नालंदा विद्यापीठ जाळलं त्यावेळेस ते 15 दिवस जळत होतं. इतकी ग्रंथ तिथं होते, इतकी अपरिमित हानी आहे. तर असे हे ग्रंथ, जसं मूळ संहिता त्याला विभाजित करणारं शास्त्र आहे. बाबा तुम्हाला आता सांगितलं की वन्नी मिळे आणि अग्निमिळे हा जो मंत्रांचा फरक आहे, तिथं अग्निमिळेच का आहे हे सांगणारं न्यायशास्त्र. ज्योतिष आहे, हे सर्व ब्रह्मांड जे आहे हे कशावर चालतं हे सांगणार आहे. सांख्यशास्त्र प्रत्येकाला प्रमाण. वेदांग आहे, हा मंत्र असाच का
किंवा ह्याचा उद्देश काय, ह्याचा उपयोग कुठं करायचा. आणि जसं की वेद एक भाग झाला, शास्त्र एक भाग झाला, की हा मंत्र इथं काय योजलेला आहे, कुठल्याही वेदाचा असेल, मग हा का हे सांगणारं शास्त्र. या दोघांचं मिश्रण करून योग्य त्या ठिकाणी, म्हणजे की तुम्ही जर काही अभिषेक करत असाल, विवाह करत असाल, षोडश संस्कारामधला कुठलाही संस्कार करत असाल, तो मंत्र तिथं कुठं वापरायचा हे सांगणारं याज्ञिक असतं. अच्छा. असा ह्या तीन ह्याची, जसं की वेद मूळ आहेत, शास्त्र हा त्याचा बांधा आहे, आणि जी पालवी आहे, जी शाखा आहे, हे त्याचं याज्ञिक आहे. जर आपण विचार केला तर की ह्याचं अशुद्ध उच्चारलं, शुद्ध उच्चारलं तर काय होऊ शकतं. तर साधारण अवक्षरम हनायुष्यम विस्वरम व्याधिपीडितम अक्षता शस्त्र रूपेण वज्रम पतते मस्तके. पाणिनीय व्याकरणामध्ये शिक्षा म्हणून एक भाग जो आहे, हे गृह्य सूत्रात म्हणजे उपग्रंथामध्ये, उपग्रंथ असं त्याला म्हणलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सांगितले की जर तुम्ही अवक्षर उच्चारलं की तुमच्या आयुष्याची हानी होते. विस्वर म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं, उदित्त, अनुदात्त आणि स्वरित हे तीन प्रकारचे स्वर आहेत. मग उदित्त म्हणजे खालचा, अनुदात्त म्हणजे वरचा, स्वरित म्हणजे आडवा. एखादा जिथं उदित आहे तिथं अनुदात्त गेला, अनुदात्ताचा स्वरित केला तर तुम्हाला विस्वर अवक्षरम हनायुष्यम, विस्वर दिला, स्वर चुकीचा दिला तर व्याधी होते. आणि अक्षता शस्त्र रूपेण, अक्षता या शस्त्राचं रूप करून तुमच्या डोक्यावर वज्र, असे हे वेद चुकीचे म्हणजे सगळे बरोबर प्रत्येक जो तयार होतो. जसं की एखादी माती ज्यावेळेस कुंभाराकडे येते, तो तिला नवडतो, चाळतो, तिला तो लगदा तयार करतो आणि तिला आकार देतो. म्हणजे जास्त पाणी टाकता कामाने तुम्ही सगळं प्रमाणात करावं लागतं. तसं त्याप्रमाणे त्याला त्या ह्याच्यावर घेऊन योग्य तो आकार देतो, मग त्याला भासतो आणि त्याला बाहेर विकण्यासाठी, म्हणजे थोडक्यात काय की तो पूर्णपणे माठ किंवा जे मडकं आहे ते तयार करतो. तसं पाठशाळेत आलेला एखादा विद्यार्थी या मातीच्या गोळ्यासारखा असतो, त्याला उत्तम प्रकारचं मडकं तयार करण्यासाठी ह्या सगळ्या दिव्यातनं जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी गुरुची परीक्षा असते, ती द्यावी लागते. ते देत असताना स्वतःचा संयम धरू द्यायचा असतो. आमच्या गुरुजींचा एक काळ असा होता, त्यावेळेस त्यांनी पाठशाळांचीच परिस्थिती अशी असते कोणालाही हे काय तर तिथं खायला सांगितलं. आताच्या पाठशाळांची परिस्थिती थोडीशी बरी आहे, पण त्यावेळेसचा काळ, त्या काळात सुद्धा ते म्हणून सांगितलेलं की ब्राह्मणाचा देह काय आहे, कृच्छ्राय तपसे चैव, की उपाशी राहून तप करणं हा ब्राह्मणाचा धर्म आहे. त्याप्रमाणे ते वेद आजपर्यंत आपण ग्रहण केले, म्हणून ते या लोकांना म्हणजे इतर जे बाहेरचं संशोधन आहे ते वेदावर जास्त. तुम्ही खूपच सुंदर विवेचन केलं आणि त्यामुळे याज्ञिक म्हणजे काय त्याचा अर्थ तर मला समजला. पण आता बोलताना तुम्ही एक उल्लेख सांगितला की योग्य पद्धतीने वेदांचा उच्चार किंवा तुमचा मंत्रोच्चार जो आहे तो योग्य पद्धतीने झाला पाहिजे, आणि चुकीच्या पद्धतीने जर तो झाला तर त्याचे दुष्परिणाम होतात. तर तसाच अजून एक गोष्ट अशी असते की जसं की गायत्री मंत्र म्हणताना सुद्धा हा तुमचे उच्चारण सुस्पष्ट आणि योग्य असलं पाहिजे, त्याचे परिणाम होतात. किंवा काही वेळेस असं म्हणतात की महिलांनी अमुक एक मंत्र म्हणू नये, तर ह्याच्या मागचं म्हणजे खरं आहे का की एखादा मंत्र वर्जित आहे का महिलेला, आणि त्याचं कारण काय जर तसं असेल तर? वास्तविक कसं आहे की मूळ वेद जे आहेत हे उपाशी राहून तपश्चर्या करणारी एक. दुसरं आहे की काही ठिकाणी उपाशी राहून म्हणायचं आहे, काही ठिकाणी सकाळच्या वेळेत मंत्र म्हणायचे, काही रात्री म्हणायचे आहेत, काही दुपारी म्हणायचे आहेत, काही अंत्येष्टी म्हणजे की स्मशानात म्हणायचे आहेत. हे सगळे प्रत्येकाला वेगवेगळी अवस्था, तसं त्या मंत्र त्यावेळेस म्हटल्या गेले पाहिजे. आणि जर तसं म्हणत होते ऋषी पूर्वी म्हणत असायचे, त्यामुळं हे जे सृष्टीचक्र आहे ते सगळं व्यवस्थित चालायचं. आत्ताच्या परिस्थितीनुसार काही जणांच्या काहीतरी नाही म्हणावं. त्यात एक मूळ असं आहे की गायत्रीची जी देवता आहे ती सूर्य आहे, आणि दुसरा एक गोष्ट गायत्रीचा संबंध स्त्रीच्या गर्भाशयाची, कारण गर्भाशयाची सुद्धा देवता गायत्रीच आहे. तर त्या गर्भाच्या ह्याच्यावर ताण पडतो,
येणाऱ्या ज्या तिच्या डिले जे काही हे आहे, समजा एखादी स्त्री जर लग्न करून गेली तिला होणारी संतती हा. त्याचा परिणाम संततीवर होतो, अच्छा. म्हणून शक्यतो टाळावं. म्हणजे ते शास्त्राने जे सांगितले तर- प्रत्येक गोष्टीला शास्त्राचं ह्याला काहीतरी आधार आधार आहे, आणि लॉजिक प्रत्येक गोष्टीला लागे. आहे. फक्त ते आपल्याला माहिती नसतं माहिती नाही. आणि ते योग्य लोकांकडून लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि माझ्याचा उद्देशच पॉडकास्टचा हा आहे की तुम्ही अतिशय त्या बाबतीमध्ये हे आहात, शिकलेले आहात, शिक्षित आहात, तर ते लोकांपर्यंत योग्य पद्धतीने जावं. आता पुढचा विषय जसं मी म्हटलं, श्रावण महिना आता आलेला आहे आणि आता हा सोशल मीडियाचा जमाना आहे, तर त्यामुळे गणपतीच्या दिवसांमध्ये आणि गौरी गणपती, प्रत्येकाच्याच घरामध्ये गौरी गणपती असतात आणि प्रत्येकाचाच तो एक वर्षभराचा एक आनंदाचा भाग असतो, सण असतो. पण काय होतं ना की प्रत्येक कॅलेंडरमध्ये वेगळं वेगळं, प्रत्येक चॅनलवरती वेगळं वेगळं आणि व्हॉट्सअपवरती येणारे मेसेज अजून वेगळे आणि त्याच्यामुळे काय होतं की खूप जास्त संभ्रम निर्माण होतो. कुणी म्हणतं नाही नाही मुहूर्त 12 वाजेपर्यंतच आहे, कुणी म्हणतं नाही नाही 1:30 वाजेपर्यंत चालणार आहे, कुणी असं म्हणतं की 10 वाजताच बसवायचं आहे. आणि ह्या सगळ्या संभ्रमामुळे ना धावपळ जास्त होते आणि त्या धावपळीतून मग काही अनावश्यक नको त्या घटना घडतात, दुर्घटना घडतात. पूर्वी मला तरी असं आठवत नाही की फार मुहूर्त बघून कधी गणपतींची प्रतिष्ठापना केली गेली किंवा गौरींचं आवाहन सुद्धा घरातल्या बाईच्या सोयीनुसार गौरी आवाहन केलं जायचं. हे आताचं जे आहे तर योग्य काय आहे? यामध्ये मूळ जे गणपतीचं जे व्रत आहे ते एकदिवसीय व्रत आहे, की मूळ प्रातःकाले स्नान नदीवरती करायचं आहे, तिथलीच माती घेऊन गणपतीची मूर्ती घडवायची, त्याचीच तिथे पूजा करायची आहे आणि माध्यान्ह समयी त्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर माध्यान्ह ओलांडून गेली की तिथेच त्याचं विसर्जन करायचं. आज जे लोक म्हणतात की आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती आहे, ऍक्च्युअल दिवस तो तेवढाच आहे, एकच एकदिवसीय व्रत आहे. मूळ व्रत तसं आहे. म्हणजे हे नंतरचं जे आहे ते लोकांनी आपल्या समजाप्रमाणे की पूर्वीच्या काळी पार्थिव गणेश असायचा. पार्थिव या शब्दाचा अर्थ आहे की मातीपासून. बरोबर. तर हे पुरातन 1-1.5 दिवसाच गुरुजींनी जसं सांगितलं तसंच आहे, परंतु लोक जागरणासाठी लोकमान्य जे केलेलं आहे त्याच्या ह्याच्यात मग काही जण असे स्वयंभू जे काही आहेत की त्यांनी नाही आमचं असं आहे असंच काय. काही ठिकाणी परंपरा अशी कुठल्या तरी जसं की कधीपासून गणपती कोणालाच माहिती, त्याप्रमाणे कोणाला तरी गणपतीने आशीर्वाद दिला आणि त्यांना असं वाटलं की हा गणपती आम्ही वाढवायला पाहिजे. मग कोणी 21 दिवसाचा केला, कोणी 10 दिवसाचा गेला, कोणी 5 दिवसाचा केला. म्हणजे 2 पिढ्यांपर्यंतच हे आपल्याला माहिती असतं. पण खरा जे आहे गणपती ते अर्थातच ते 1 दिवस किंवा 1.5 दिवस, 1 दिवसाचा गणपती. आणि ही बाकीचं जे आहे ती हौस आहे. त्यामुळे मी जो प्रश्न विचारला की मुहूर्ताचं काय? मुहूर्ताचं कसं असतं की त्यांनी काय सांगितलं की भाद्रपद कृष्ण चतुर्थी ही तिथी ग्राह्य धरावी. आता पंचांकाचा जर विचार केला तर तुम्ही आपला हा जो प्रांत हा मालव प्रांत, नर्मदेच्या वरती वेगळं पंचांग चालतं, नर्मदेच्या खाली वेगळं पंचांग चालतं आणि पुढे खाली कावेरीला गेलात तर त्याच्या खाली एक वेगळं पंचांग. मूळ सूर्य सिद्धांतीय असंच आहे. तर ज्या तिथी बदलत नाही किंवा पौर्णिमा अमावस्या बदलत नाही. काही ठिकाणी आता या मध्य प्रदेशात किंवा उत्तर प्रदेशात पौर्णिमांत मास असतो, म्हणजे की पौर्णिमाला महिना संपतो. जसं की आता आषाढ महिना चालू आहे, पण आता जर तुम्ही उत्तर प्रदेशात वगैरे गेला तर हा श्रावण महिन्याचा बरोबर आहे. तर त्याप्रमाणे तसं तिथी तशीच राहणार आहे. त्याचा अंश फक्त ज्या दिवशी शुक्ल चतुर्थी असेल त्याच दिवशी व्रत करावं. मग त्यात पंचांगाची बंधनं जसं की 2-1.5 तासाला होरा बनवली किंवा योग असतात जे 2-2, 1.5 तासाचे असतात. एक यमघंटा आहे किंवा राहू काळ आहे, उदित काळ आहे किंवा आणखी इतर गोष्टी आहे असं जे सांगितलं असं वेगवेगळ्या प्रकार. आता त्यात कसं होतं की काही वेळेस भद्रा नावाचं करण येतं, तर ते करण ठरलेले त्याचे आहेत. अष्टमीला येतं, चतुर्दशीला येतं आणि चतुर्थीला काही वेळेस येतं.
ते भद्रा दिवसभर असलं की सकाळी सूर्योदयाला सुरू होतं, संध्याकाळी सूर्यास्ताला संपतं. पण हे व्रत आपण पहिल्यांदा करत नाही, जे करत आलेलो आहे त्यांनी अट काय घातलेली की भाद्रपद शुक्ल म्हणजे हे जास्त हे न करता आपल्या सोयीनुसार दिवसभरामध्ये नवीन व्रत करायला हरकत नाही. नवीन व्रत ज्याला धारण करायचंय, नवीन गणपती बसवायचा, त्यांनी तो मुहूर्त पाळावा. अन्यथा चतुर्थी आहे, आपलं घरातलं आवरून झालंय, गणपती तयार झालाय, गणपती आणलाय दारात, प्राणप्रतिष्ठा करावी. मुहूर्त बघायची गरज नाही. कुठल्याही प्रकारचं स्थिर लग्न, कसल्याही प्रकारचं शास्त्र, कुठल्याही प्रकारचं ज्योतिष या मुहूर्त सांगितले. चतुर्थीला शुद्ध भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बसवा. भले ब्राह्मण मुहूर्त सगळ्यात प्राधान्य सांगितलंय, ब्राह्मण मुहूर्तावर बसा. भले काही शास्त्रकाराचं मत आहे की तुम्ही भले चतुर्थी पहाट लागले नसले तरी चालेल, पण तुम्ही पहाट ब्राह्मण मुहूर्तावर तुम्ही गणपती बसवू शकता. त्यामुळं सगळं कधी गणपती बसवू शकता. फक्त ह्याच्यामध्ये अजून एक मतांतर अशी असतात. काही जण म्हणतात आदल्या दिवशी आणून ठेवला गणपती तरी चालतो, काही जण असं म्हणतात की असं नाही, तुम्ही ते त्या दिवशीच आणला पाहिजे. तर काय आहे ह्याच्यामध्ये? ह्याच्यात कसं आहे की मी तुम्हाला पहिला शब्द सांगितले की ही पार्थिव व्रत आहे. हा गणपती स्वतः तयार करायचा त्याच दिवशी त्याच दिवशी तयार करायचा. दिवसभर त्याच्या सगळ्या षोडशोपचार नाही, पण ते तर आता होत नाही. आपण गणपतीची मूर्ती बुक करतो आधीच ह्याच्यानुसार त्या दिवशी आणू शकतो, आदल्या दिवशी. म्हणजे त्याला शास्त्राने चालते. नाही, शास्त्रात कुठं उल्लेखच नाहीये की तुम्ही गणपती आदल्या दिवशी पार्थिव हे व्रतच मुळात पार्थिव. पण ते आपण मूळ उद्देश त्याचा किंवा त्याचे मूळ व्रत आहे तसं तर आता कुणीच करत नाही. त्याच्यामध्ये काय आहे की कुठल्याही मूर्ती ज्यावेळेला गुरुजी म्हणा किंवा तुम्ही स्वतः कॅसेट करा, एखादा स्टॅच्यू तुम्ही घरात घेऊन आलात, जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये विधिवत प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत तो स्टॅच्यूच होतो. तो मातीचा असो, लोखंडाचा, कुठलाही असो, जो तो असेल. ज्या वेळेला तुम्ही त्यामध्ये प्राण द्याल, प्राण प्रतिष्ठा कराल, त्यावेळेला त्याच्यामध्ये देवत्व आहे. बरोबर. आणि देवत्वाची जी सुरुवात होते ते त्याचे सगळे संस्कार करून होतात. त्याच्यावरती ते सगळे संस्कार करायचे आणि त्याचा मंत्र म्हटल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती आता एखादी गोष्ट घेऊ शकतो आपण. एखादी मूर्ती आणली आहे आणि मला आता अमुक गोष्टीमध्ये, समजा शंकराच्या मूर्तीमध्ये मी गणपती नाही बसवू शकत, मला शंकराचाच मंत्र तिथे म्हणून त्याच्यावरती आवाहन कर. त्यामुळे मूर्ती कुठलीही कधी आदल्या दिवशी जरी आणली तरी याची हे होत नाही. मूळ व्रतामध्ये काय आहे की तुम्ही स्नान करून ती पार्थिव तिथल्या माती घेऊन करायची. बरोबर. असं नाहीये की तुम्ही ती आत्ता प्राकृत काळाला की तुम्ही तुमच्यापाशी उपलब्धता, तुम्ही तर नदीवर जाऊ शकत नाहीये, तुमच्यावरही उपलब्ध काय की आदल्या दिवशी जाऊन तुम्ही ती बघून योग्य प्रकारे तिचे सर्व अवयव आहेत की नाही. बऱ्याचदा असं घडतं की गुरुजी आम्ही मूर्ती घेऊन निघाले आणि त्याचा हात मोडला. बरोबर. ती मूर्ती फक्त मातीचीच असते. जेव्हा ती घरी येऊन विधिवत स्थापन देवत्व येत नाही. त्यामुळे असं लोकांनी समजून जायचं नाहीये की आदल्या दिवशी आम्ही आणली ती चालत नाही किंवा सकाळीच आणली पाहिजे, असं काहीही नाहीये. तुमच्या सोयीनुसार आत्ताच्या प्राकृत काळाला धरून तुम्ही आदल्या दिवशी आणून तिची व्यवस्थित. काही जणांना काय, आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये लोक जी आहेत, काही आता वरचा पश्चिम महाराष्ट्र भाग जर घेतला तर त्या भागामध्ये मखर बनवणं आहे किंवा या सगळ्या गोष्टी. कोकण प्रांतात गेलं तर हा प्रॉपर उत्सव म्हणून साजरा करतात, कारण त्यांच्याकडे दिवाळी किंवा गणेशोत्सवच हा ते दिवाळी साजरी. तर त्यांना ते मखर बनवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्यांच्या महिन्यापासून असतात. तर या सगळ्या गोष्टींना धरून आता आपण शहरात राहतो तर आपल्या इथे ही उपलब्धता आहे, पण ती मूर्ती आणून बसवावी. आणि समजा ज्यांना शक्य आहे, आमच्या गावामध्ये नदीमध्ये कशी माती आहे किंवा आम्ही ते आणू शकतो, बनवू शकतो, तर त्याप्रमाणे. बरोबर. गौरी गणेशोत्सवानंतर म्हणजे लगेच गौरी बनवतो, तर तेव्हा सुद्धा एक मुद्दा असा असतो की काही जण असं करतात की गौरींच्या मध्ये नंतर गणपतीची मूर्ती ठेवतात, कारण 5 दिवसाचा गणपती असतो त्यांच्याकडे. आणि बऱ्याच जणांकडे असं असतं, हा एक मुद्दा खूप म्हणजे प्रश्न स्पेशली विचारला जातो की आमच्याकडे 10 दिवसांचा गणपती आहे. आता आपल्या बोलण्यातून हे सिद्ध झाले की खरी तशी पूजा एकच असते, 1.5 दिवसाची, म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती. पण पिढ्या 2 पिढ्यापासून 10 दिवसाचे करत असतील, 5 दिवसाचे. आता काय होतं, मुली नोकरी करतात
त्यांना 10 दिवसांचं एवढं करणं शक्य होत नाही. मग ते असं विचारतात की आम्ही 1.5 दिवसांचा केला तर चालेल का, किंवा 5 दिवसांचा केला तर चालेल का. पण ह्याच्यामध्ये होतं काय की ज्या पूर्वीची जी पिढी आहे ती ह्या बाबतीत खूप ताठर असते की नाही, आमच्या मोठ्याने असं आम्हाला सांगितलं की 10 दिवसाचा गणपती करायचा, रोजच्या रोज 10 दिवसाचं सोहळं करायचं, 10 दिवस तुम्ही ते केलंच पाहिजे. तर एक आता तुम्ही त्यातले शास्त्रसंमत काय आहे हे तुमच्याकडून, कारण अधिकारवाणीने सांगणारे तुम्ही लोक आहात आणि मला हे खूप लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की शास्त्रसंमत हे आहे, जे योग्य आहे तर ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आणि जर ह्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर एक नीती पण असते डोक्यामध्ये की 10 दिवसांचा गणपती आतापर्यंत आमच्याकडे आणि मी केला 1.5 दिवसाचा. आणि म्हणजे काही ठिकाणी घरातून काही प्रॉब्लेम नसेल पण त्या मुलीच्या पण मुला मुलींच्या की 1.5 दिवसांचा मी केला, झालं तर यात कसं आहे त्याच्याबद्दल पण पूर्वानुभव मी एवढं तर हे कुठलंही भक्तीने करावं. बरोबर. कारण मूळ उद्देश काय की तुमची भक्ती वाढेल. बरोबर. कुठल्याही व्रताचं असेल, अगदी गणपती आहे, सत्यनारायण देवी आहे, तुमचे म्हणाला ती गौरी गणपती आहे, हे सगळं भक्ती वाढवण्यासाठी आहे. दुसरी गोष्ट की त्या पिढीमध्ये मी जसं म्हणालो की कोणाला तरी गणपतीने प्रसाद दिला, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की नाही आपण वाढवेल, तर त्यांनी त्या पिढीने वाढवलं आणि तीच परंपरा पुढे आजपर्यंत आली. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला अनुभव आणि आपली भक्ती त्यानुसार बघावं. त्यात तसं मी तुम्हाला सांगितलं की मूळ 1.5 दिवसाचा नाही, असं नाही, असं कुठेही शास्त्रात सांगितलेलं नाही. असं कुठल्याही शास्त्रात सांगितलेलं नाही. इतके दिवस गणपती करा, इतके दिवस. आणि गणपती ही आपली बुद्धीची देवता आहे. आपल्या मनात आपण सगळे नकारार्थी विचार करतो म्हणून आपल्याला तसं वाटतं. गणपती 1.5 दिवस बसवला आणि 5 दिवस बसवा, 6 दिवस ह्याच्या. आणि काही घरामध्ये काही रूढी पाळायची पद्धत आहे. जसं आता मूळ शास्त्रात धर्मसिद्ध वगैरे लिहिले की घरात कुणी प्रेग्नन्सी असले की गणपती विसर्जन करू. मराठवाडी प्रांतात वगैरे गेला तर ते म्हणतात नाही, गणपती आम्हाला घरात आमची सून तिला दिवस राहिलेले माळ्यावर ठेवून देतात. आता शास्त्र त्यांच्यात असं की ज्याच्यात 1.5 दिवस जीव राहतो ते नुसतं मग तुम्ही शो सारखं ठेवा. शास्त्राने असं सांगितलं की तुम्ही काही रूढी पण पाळा. त्यांच्या चालत आलेल्या रूढी आहेत त्याचंही पाळा, पण त्या रूढीतून आपल्याला त्रास होणार नाही असंही काही करू नका. आणि तुम्ही म्हणलात तसं गौरी कालच जसं काल आहे तसं करायला पाहिजे. पण शास्त्राने गौरीचं आव्हान कुठल्या नक्षत्रावर करायला पाहिजे, त्याचं पूजन कुठल्या नक्षत्रावर करायला पाहिजे आणि त्याचं विसर्जन कुठल्या नक्षत्रावर करायला पाहिजे त्याचं शास्त्राने सगळं वर्णन करून ठेवले. पण मग ते सांगा. शास्त्र असं आहे की गौरीचं आव्हान हे अनुराधा नक्षत्रावर आवाहन करायचं असते. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजन करायचं असतं, प्राणप्रतिष्ठा करून त्याची पूजा करायची असते आणि मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन करायचं असतं. आता काही लोकांमध्ये सूत्रवेष्टन करायची पद्धत आहे. काही लोकांमध्ये दोरे घेऊन 16 गाठी बांधून त्याला देवीला घालायची, त्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरीला घालायची पद्धत आहे. आपण धारण करायचं असतं. कसं असतं माहिती का, आपल्या घरातल्या लक्ष्मीला आपण कधी सांगतो, आपण म्हणू शकत नाही माझ्या घरातून तू आता तुझ्या घरी जा, तू 12 महिने 24 तास 24 काळ सगळे माझ्या बरोबरच राहा. ज्येष्ठा कनिष्ठा गौरी हे आमच्या घरातच तुम्ही राहा. पण त्याचं असं विसर्जन त्यांना पुनरागमन याचं म्हणता येत नाही की तुम्ही जा आणि परत या. कारण आपला उदरनिर्वाह असं आपलं ज्येष्ठा कनिष्ठा आपलं हितचिंतन आहे किंवा आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणार आहे. होली पण म्हणतात की माहेरवाशी आल्यावर राहा. पण त्याला कुठलंही शास्त्राने असं लिहिलेलं नाही की तुम्ही अमुक दिवशी 1.5 दिवसात करा, ज्येष्ठा नक्षत्र पुढच्या महिन्यात येणार आहे त्याच्यावर तुम्ही आव्हान करा. काही लोकांना काही अडचण असू शकते. कोणा ज्येष्ठा कनिष्ठा ज्या दिवशी आपल्याला गौरी आव्हान आहे त्या दिवशी कुणाचा सोयर संपत, त्यांनी दुसऱ्या कर्मी गौरी बसवायच्यात का, तर त्याला न शिवता नुसतं आव्हान करून दुसऱ्या कर्मी बसवू शकता तुम्ही. तुमचा 10 दिवस काही अडचण आली की घरात दुसरं कोणी नाहीच आणि एकटीला अडचण परत करता येईल. कारण काही जण करतात की नवरात्रात नाही गैरसमज किंवा हे मी जसं सांगितलं की नाही आम्हाला असं अभिप्रेत झालं त्यावेळेस आम्हाला दर्शन दिलं, त्यानुसार आम्ही केलं. आता हे कसं यामुळे नक्षत्राच्या देवता
बर. त्याची सुरुवात श्रावणातल्या शुक्रवारी होते. हो. त्यावेळेस आपण त्या ज्येष्ठा देवीचा कोणाच्या इथं ती ज्येष्ठा म्हणजे हो, एक मुखवटा आपण करतात. ती मुखवटा तो विसर्जन केव्हा करायचा आहे की मूळ नक्षत्रावर भाद्रपदातल्या मूळ नक्षत्रावर करायचा आहे. मग तो मूळ नक्षत्रच त्यावेळेस असेल. नवरात्रात जे आहे नवरात्रात हे देवीचं ही ज्येष्ठ लक्ष्मी स्वरूप सांगितलेली आहे. हो. आणि ती ह्याच्या स्वरूप सांगितलेली आहे. तर मूळ हे स्थिर नक्षत्र आहे. बर. त्यामुळं जी गोष्ट मुळात विद्या ही मुळाशी जाऊन बसली पाहिजे. लक्ष्मी मुळाशी नाही गेली तरी चालेल, कारण ती चंचल आहे. बर. आणि सरस्वती ही मुळाशीच पाहिजे, म्हणून त्यावेळेस सरस्वतीचं पूजन आहे. आणि आपण जर बघितलं तर सप्तमी, अष्टमी, नवमी या ज्या तिथ्या आहेत त्या तिथ्याला साधारण असे नक्षत्र येतात. पण गौरी आव्हानाचं सुद्धा पुन्हा गणेश पूजनासारखंच आहे, त्याचे पण मुहूर्त वेगवेगळे येतात. तर त्याचं- हा येतात. हे नक्षत्रावर पूजन आहे. हा. नक्षत्रावरच केलं पाहिजे. आता काही वेळेस कसं होतं की पंचांगात देताना मूळ नक्षत्र हे सकाळी 8 वाजेपर्यंत असतं, अच्छा. हा. 10 वाजेपर्यंत. तर मग त्याच्यानुसार तो मुहूर्त. हा त्याच्यानुसार मग सूर्योदयाच्या वेळेस जर समजा ज्येष्ठ नक्षत्र असेल ते नक्षत्र दिवसभरात कधीही संपवू त्याच्या ज्येष्ठ नक्षत्राला पाहिजे आधी गौरीचं पूजन झालं पाहिजे. किंवा ह्याला यमघंट किंवा राहुकाळ त्याचं हे नाही. सगळे काही व्रत हे तिथीनुसार आहेत, काही व्रत हे नक्षत्र नक्षत्र त्याच वेळेस ते करा. हा, म्हणजे गौरी ह्या वेळेसचा गौरी तुम्ही पाहिलेले आहेत का, की गौरीचे नक्षत्र कुठल्या वेळेमध्ये आता आपण सांगतोच आपण. तर पण त्याला गौरी गणपती असं म्हणतो. हो, गौरी ती गौरी गणपती नसून हा. ती ज्येष्ठा देवी आहे. ज्येष्ठा देवी आहे. ह्या वर्षीचं थोडक्यात सांगायचं तर या काळामध्ये हा. या सगळ्या देवतांचं तेज वाढत असतं. हो. हो. बर. तर त्याला अनुसरून आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने उत्सव करावा. त्याच्यामध्ये बाकी फार त्याला बाधा किंवा त्याच्यामध्ये फार खोलवर शिरून आपण हे का करायचं नाही, का नाही करायचं, ह्याच्यापेक्षा ह्या 10 दिवसात ह्या आपल्या घरामध्ये स्थिरावत आहे, हो. ह्यांचं तेज आपल्या घरामध्ये आपल्या बालकांना एक बुद्धिरूपी मिळत आहे, हा भाव ठेवून जास्तीत जास्त चांगलं. तर म्हणजे आहेत की कुठलेही सण समारंभ असू देत आपल्या संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये जे काही सांगितलेले आहेत ते त्याला खूप विचारपूर्वक सांगितलेलं आहे. पण मी जसं म्हटलं की कालसुसंगत काही गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत. की आता स्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा प्रकार फारसा नाहीये, पण मराठवाड्यामध्ये सोवळं ओळख हा प्रकार अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणजे मला त्याच्यामध्ये पडायचं नाही की ते योग्य अयोग्य, पण मला फक्त एवढंच म्हणायचं की तोच भाग फक्त त्याचा असू नये. म्हणजे मुख्याची आहे हा, हे स्वच्छता किंवा हो. शुद्धता. म्हणजे नळाने पाणी कुठूनही येत आहे आणि आपण ते कसं असतं माहिती का? जसं सांगितलं स्वच्छता आणि शुद्धता दोन्ही शब्द समानार्थी आहेत. हो. पण त्याचा जर अर्थ काढायला गेलं तर ते वेगळं आहे. थोडक्यात स्वच्छता म्हणजे सॅनिटायझर. ते सॅनिटायझर आपण प्राशन करू शकत नाही. बरोबर. ते शुद्ध पाहिजे, मग ते गोमूत्र. सॅनिटायझर कितीही दिसायला सुंदर असं फरशीच्या चमनीत असेल तरी आपण ते पिऊ शकत नाही, ते विष आहे. बरोबर. सवळं आणि ओवळं. सवळं म्हणजे काय, भगवंताला जे चालेल ते सवळं, मनुष्याला जे चालेल ते ओवळं. बरोबर. पण म्हणजे नाही, त्याचे पण त्याच्यात नियम आहेत ना. नाही, त्याच्यातले हे 2 नियम मनुष्याने मुख्य लक्षात घेतले पाहिजे की आपण मनुष्य आहोत, तो भगवंत आहे, त्याला देताना आपण देखील चांगल्या पद्धतीने घ्यायचं. देऊ शकतो. हे सवळं आहे. एका ठिकाणी असंही सांगितलेलं आहे, यथा देहे तथा देवी. टेंबे स्वामी महाराजांच्या जवळ दत्ताची मूर्ती असायची, ती कायम त्यांच्याशी बोलायची. एके दिवशी एक प्रसंग असा झाला, एका मंदिरामध्ये ही नैवेद्य दाखवला. दत्ताच्या मंदिरात महाराज थांबले होते. त्या दत्ताच्या मंदिरात कोणीतरी नैवेद्य आणून ठेवला, तिथल्या पुजारीने तो खाऊन ठेवला. आणि हे सगळं टेंबे महाराज नैवेद्य दाखवायचा होता, अपराह्न व्हायचा होता. मग ते आले आणि त्याला ओरडायला लागले, असं का तू? खूप ओरडले. ज्या दिवशी त्यांनी ओरडले, जी दत्ताची मूर्ती होती ती त्यांच्याकडे पाठ करायची. ते समोर असं पूजेला त्याला घेऊन ठेवलं की ती पाठ करायची. मग ते असं त्यांना कसं तरी व्हायला हे का होतं? त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं की तो जो नैवेद्य आहे तो मी पाठवून, आणि
दुसरी गोष्ट, तो ब्राह्मण 4 दिवसापासून उपाशी आहे. त्याला भूक लागली म्हणून मी त्याची व्यवस्था, तू कोण मध्ये. जसं की तसाच प्रसंग, यथा देह तथा देव. जसं तुम्ही देहाला करता तसं तुम्ही देवाला करा. त्याप्रमाणे देव तुमच्याशी शिव्या देतो. ही वृत्ती मुळात व्रत करणं ती पाहिजे. बरोबर. तर देव तुम्ही जे सवळं हे या ठिकाणी भक्ती पुढे सगळं नगण्य. बरोबर. आणि दुसरं त्यातला विचार करायचा झाला, जसं वेदांच्या बाबतीत आपण म्हणलं की वेद हे अपौरुषीय आहेत, ज्यांचा कोणी रचना करता नाही. असे तू हिमाचल, ह्याच्यामध्ये आज ताईगत काय किंवा इथून पुढे शेकडो वर्ष कोणी बदल करू शकत नाही. तशा ह्या सुद्धा सोहळ्या किंवा ओळ्याच्या परंपरा या ज्यांनी कोणी निर्माण केल्या असतील, त्यांनी काहीतरी विचार करूनच निर्माण केल्या असतील. त्याच्यातला वादातीत भाग सोडून आपण नाही, आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे निभावावे आणि ज्याला शक्य होणार नाही त्यांनी त्याच्यापासून बाजूला. आजच्या काळामध्ये मला जे शक्य होत आहे, मुळात त्यांनी जे सांगितलं शुद्धता, तर ती शुद्धता असली पाहिजे त्याच्यामध्ये. हा सगळ्यात भाग ज्याने कोणी समजा ह्या परंपरा निर्माण केल्या असतील त्याला भगवंतानेच बुद्धी दिली असेल. नाही, पण त्याच्यामध्ये ज्या निर्माण जेव्हा केला गेला तेव्हाचा काळ आणि आताचा काळ ते बदललाय. आणि त्यात सुद्धा मधल्या ज्या पिढ्या गेलेल्या आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या डोक्यानुसार पुन्हा परत बदल करत गेलेले, भर टाकत गेले. प्रत्येकाचीच ज्यांनी निर्माण केल्या त्याची जी क्षमता आहे तीच प्रत्येक नाही. त्याच्यामुळे मग कर्मकांड शेवटी हेच आहे ना, की तुम्ही शास्त्र शुद्ध, पूजा सुद्धा शास्त्र शुद्धच झाली पाहिजे. कर्मकांड नाही, पूजा शास्त्र शुद्ध, पूजा वेगळी, षोडशोपचार पूजा आहे. तसं आहे. ज्यावेळेस सगळं निर्माण केलं, 18 पुराण तयार केली, 6 शास्त्र तयार केले, वेद तयार केले, पुन्हा हे कसं उच्चारावं ह्याच्या विवेचन केलं. सगळं हे सगळं लिहित असताना सगळ्यात शेवटी त्यांनी एक सार लिहून ठेवलं. त्याचा श्लोक असा आहे की 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय त्वरितम्. म्हणजे काय की मी जे तयार केलेले की 18 म्हणजे 18 पुराणे, 4 वेद, 6 शास्त्र, या सगळ्यांचं एकच सार आहे. कर्मकांड जे काही हे सगळं ह्याच्यात समाविष्ट आहे. या सगळ्यांचं एकच सार आहे की मी जर दुसऱ्याला त्रास दिला कुठल्याही स्वरूपात तर माझं पाप वाढेल. जर मी दुसऱ्याला काही त्याची मदत करू शकलो नाही, जर मी तटस्थ राहिलो तरी सुद्धा ती एक प्रकारची मदतच होते. त्याप्रमाणे पुण्य माझ्या गाठीशी पडतं. कुठल्याही व्रतामध्ये, कुठल्याही अनुष्ठानामध्ये भक्ती पाहिजे, ते सगळी असणं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात एका ठिकाणी की न लगे मुक्ती धनसंपदा. मुक्ती असेल, धन असेल, संपदा असेल, ज्यांनी कोणी आचार धर्म तयार केलेला आहे त्या आचार धर्माचे एक विशिष्ट फळ आहे. ते विशिष्ट फळ त्या जर पाळलं तर ते निश्चित मिळणार आहे. पण ज्यांच्यामध्ये आचार पाळण्याची शक्ती नाही, ती शक्ती भक्तीमध्ये आहे. ती भक्ती सगळं ओढून घेते. तो जर कोणी व्रत करणारा या गोष्टीचा विचार न करता भक्तीचा जर विचार करेल तर त्याला सगळं पुण्य होतं. नामदेव महाराज औंढ्याच्या ठिकाणी कीर्तन करत होते, तर तिथल्या लोकांनी असं सांगितलं की तुझी योग्यता नाहीये शंकराच्या मंदिरासमोर कीर्तन करण्याची. तर ते म्हणले ठीक आहे, माझी भक्ती जिथं असेल तिथं देव येईल. ते मंदिर ज्यावेळेस तिथं ते कीर्तन करायला लागले, इकडं जे कोण कीर्तन करायला लागले ते सगळं मंदिर पूर्ण असं डायव्हर्ट झालेलं आहे. तुम्ही आत्ताही बघू शकता. अच्छा, बरं. हे भक्तीची शक्ती आहे. बरोबर आहे. म्हणजे हा विषय खरं तर खूप मोठा आहे. व्यासांनी ज्यावेळेस, नारदांनी ज्यावेळेस भागवताची व्यासांनी भागवताची ज्यावेळेस रचना केली त्याच्या पहिल्या स्कंधामध्ये त्यांनी हेच सांगितले की भक्तीचे 2 कुठले पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. हे ज्यावेळेस क्षीण होतात त्यावेळेस कधी काळ वाढतो किंवा प्रमाद वाढतो लोकांमध्ये. ती ही अशी शक्ती आहे. टिळकांनी हेच हेरलेलं आहे की ती किंवा जे बंगालमध्ये दुर्गा उत्सव करतात त्यांनी हेच हेरलेलं की लोकांमध्ये संघटन करण्याची शक्ती कोण निर्माण करतं तर भक्ती. जसं की गुरुजींनी वारीचं उदाहरण, कोणाला निमंत्रण द्यावं लागत नाही, आमंत्रण द्यावं लागत नाही, कुठला व्हॉट्सअप नाही, मेसेज नाही, सगळे त्या तिथीला गोळा होतात, सगळे जातात. उद्देश काय असतो, लक्ष काय असतं तर पांडुरंग. त्या भक्तीनेच त्याच्याकडे जायचं.
मग कोणी जेवलं काय उपाशी ते सांगण्याचं सार हे आहे की तुमची भक्ती असेल तर कुठलीही व्रत, कुठली वारी, कुठलीही निष्ठा मला तुम्ही केवळ सनातन वैदिक हिंदू धर्म हा एकमेव धर्म असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था उपलब्ध आहे. एकमेव धर्म असा आहे. तुम्ही तुमच्या माझ्यापेक्षा जास्ती अभ्यासू आहात, तुम्हाला त्यामधलं जास्त. बरोबर. इतर कुठलाही धर्म घेतला तुम्ही तर त्याच्यामधल्या परंपरा बघा, एवढ्या स्वच्छ चांगल्या परंपरा तुम्हाला कुठेही आढळतील. इतर ह्याच्यात आढळणार नाही. मला ह्याच्यावरून एक असं विचारावं असं वाटतं की सनातन बद्दल आपल्या तुम्ही बोललात आणि आता थोडंसं चित्र आशादायी होतंय, कारण तरुणांना पण आपल्या सनातन व्यवस्थेबद्दल, धर्माबद्दल जाणून घ्यायचंय, त्यांना अभ्यास करायचा आहे. बरीचशी तरुण मंडळी अशी आहेत की ह्याच्यासाठी ते म्हणतात की नाही, मला ह्याचाच फक्त अभ्यास करायचा. आता तुम्ही पण तरुण आहात आणि तुम्ही हा स्वीकारलेला आहे तुमच्या उपजीविकेसाठी, हा मार्ग तुम्ही स्वीकारलेला आहे. पूर्वी एक 20-25-30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी जर म्हटलं असतं तर स्वतःहून कोणी मला नाही वाटत याज्ञिकीकडे वळलं. नाईलाज म्हणून वळणं वेगळं. पण आता मला वाटतं की हे आशादायी चित्र आहे की जाणीवपूर्वक लोक वळतायत याज्ञिकीकडे म्हणा किंवा सनातनकडे. आता उल्लेख कुणीतरी केला की तुम्हीच म्हणालात, इंग्रजांच्या काळामध्ये पुस्तकं, आपली जे धर्मग्रंथ आहेत नालंदाच्या तिथे जळून गेले आणि जाळली. म्हणजे जाळले त्यांनी, आणि त्याच्यामध्ये बरेचसे आपलं नुकसान खूप झालेलं आहे. पण आता ही जी नवीन पिढी त्याच्याकडे वळतीये आणि हे मौखिक परंपरेतून जे पुढे जाणार आहे, तर ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे चित्र आशादायी आहे, चित्र आशादायी म्हणजे बदल होणं अपेक्षित आहे आणि काय होणार याला तुम्ही घटिकेच्या रूपाने बघू शकता. घड्याळामध्ये एकदा 12 वाजले की घड्याळ पुढे पुढे सरकत जातं. जसं तुम्ही सांगितलं की अनेक पिढ्यामध्ये होऊन गेल्या, त्यांनी आपापल्या परीने त्याच्यामध्ये बदल केले, तर ते तसं घड्याळ पुढे पुढे जात गेलं आणि परत शेवटी 12 वाजता घड्याळ तिथे येऊन थांबणार आहे. तसं मध्ये काही समजा लोकांना कोणाला पटलं नसेल, काही नसेल, ते सोडत 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 पुढे जात. आता परत तुम्ही सांगताय की नवीन पिढीला हे पटायला लागलं. आशादायी वाटतं. आणि हे भगवंतानी त्यांना कुठतरी हे जाणवलं असेल की हे आपल्या धर्माचा भरभक्कम पाया आहे, धर्माने हे आपल्याला घालून दिलेलं आहे, ही परंपरा आपण चांगल्या प्रकारे पुढे न्यावी. नाही, आणि आता जसं तुम्ही बोलताना सुद्धा खूप वेदांचा उल्लेख केला किंवा मंत्रोच्चाराचा उल्लेख केला, तर तरुण पिढीला जर कुठल्याही गोष्टीतलं लॉजिक जर समजून दिलं ना, त्यांचं एकच असतं की ह्याला लॉजिक काय आहे, ह्याला शास्त्र पटवून देता आलं पाहिजे त्यांना. म्हणजे आणि हे शास्त्र आहे. हो, शास्त्रावरती तरुण पिढीचा खूप विश्वास आहे. हो, हे शास्त्र आहे. सायन्स प्रमाणे ह्या गोष्टी सायन्सला सिद्ध करून दाखवता येतात की सायन्स मध्ये असं आहे, ज्येष्ठा नक्षत्रावरच का आव्हान करायचं, बरोबर, हे करायचं. हे शास्त्राने हल्लीच्या पिढीला हे समजून सांगता आलं पाहिजे. ते समजून सांगता आलं पाहिजे. हो, समजून. त्याच्यासाठी तुम्ही जे अभ्यास करता म्हटलं, तर त्या पद्धतीबद्दल मला थोडं म्हणजे त्या गुरुकुल पद्धती असते किंवा जी काय शाळा असते, तुमची पाठशाळा असते त्याबद्दल. बरं, एक आता मी जे हिंदू धर्माविषयी तुम्हाला बोललो, एकमेव आता आपल्या हिंदू धर्मामध्ये नुसतं राम म्हणलं तर पापाचा नाश होतो, हे साध्या जन्मलेली माणसाला माहिती. तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही धर्मात जावा, एखादं उदाहरण दाखवा, दुसऱ्या कुठल्या धर्मांमध्ये त्यांचा देव आहे, त्याचं नाव घेतलं तर पापक्षालन होतं, याच्यावरती लोकांचा विश्वास आहे. हा विश्वास पहिल्यापासून चिरंतर फक्त या धर्मामध्ये त्याला, आणि त्याला तुमच्या अभंगात सुद्धा असं उत्तर दिलेलं आहे. अभंगात किंवा याच्यामध्ये श्लोकात आहे, यावंती वेदाक्षराने तावंती हरिनाम. सगळेच जण वेद म्हणू शकत नाही. ज्यांनी वेद नाही म्हणला त्यांना नुसतं हरिनाम घेतलं तर वेद म्हणल्याचं पुण्य सांगितलेलं. बाकी कुठल्याही धर्मात ही व्यवस्था नाही. त्यामुळे शेवटी हा धर्म सांभाळण्याशिवाय आपल्या लोकांना दुसरा पर्याय नाही असं म्हणायचं नाही. शेवटी त्यांचं कल्याण ह्या धर्मामध्ये सामावलेलं आहे. हे ज्यांनी समजलं तो याला पकडूनच पुढे चालला. उशिराने का होईना, मग उशिराने जाग येऊन का होईना, तो या धर्माशी संलग्न आहे. पण माझ्या पुढच्या पिढीसाठी
तुम्हाला मी जो प्रश्न विचारला की काय पद्धत असते ही शिकण्याची, पाठशाळा काय आहे किंवा शिक्षण पद्धती काय आहे, त्याच्या परीक्षा असतात का? हो असतो. याप्रमाणे काय आहे की ज्या वेळेला बटू कधी होतो, त्याचे उपनयन संस्कार होतो तेव्हा तो विद्यार्थी एवढा तयार पाहिजे की त्याला कमीत कमी मराठी अक्षर वाचता यायला पाहिजे, जोडाक्षर जी आहेत ती वाचता यायला पाहिजे. कारण वेदाचा मूळ पाया जो आहे तो संस्कृत आहे, जी मंत्र आहेत ते सगळे संस्कृत. वाणी प्रत्यक्ष गुरुजी ज्यावेळेला विद्यार्थ्याला शिकवतात त्यावेळेला त्याला एक दोन शब्द, जसं आई मुलाला शिकवते आई पासून जशी सुरुवात होते तशी प्रत्येक विद्यार्थ्याची सुरुवात ही आई पासूनच होते. संस्कृत मधले दोन शब्द, जसं गुरुजींनी सांगितलं की यामध्ये पदपाठ आहे, क्रमपाठ आहे. पदपाठ याचा अर्थ असा आहे की जे मंत्र आहे त्यामध्ये त्रिष्टुप छंद आहे, त्यानंतर गायत्री छंद आहे, त्यानंतर जगती छंद आहे. असे जे छंद आहे, छंद याचा अर्थ काय की त्या मंत्राची लांबी सांगितली आहे. आता समजा गायत्री मंत्र जर आपण घेतला एक सोपा 24 तर तो 24 अक्षर, तर 24 अक्षरांना ते डिवाइड करणार, त्या मुलाला त्या विद्यार्थ्याची जशी वाणी आहे त्याप्रमाणे त्याला ते शिकवणार. आणि मग याप्रमाणे जी मौखिक म्हणण्याची जी पद्धत आहे ती तेव्हापासून चालू होत. आणि यानुसार आता समजा आपण एक तत्सवित एवढाच शब्द आहे तर विद्यार्थ्याला तत् एवढंच शिकवणार. मग पुढे त्याला सवितुह म्हणजे इथे पद पडलेलं आहे त्यांचं, तर मग हे सवितुह पडलेलं आहे म्हणल्यानंतर मग हे त्याला पुढे कसं शिकवणार, तत्सवितुह याप्रमाणे तो मंत्र शिकवणार. म्हणजे मूळ त्याचा उच्चारासहित त्याचा अक्षराने आधी घ्यायचं. जसं की सांगते तत् हा त्याला 8 वेळेस भोकायला लागेल, 7 वेळेस भोकायला लागेल. पण ह्याच्या परीक्षा हो, ह्याच्या परीक्षा असतात आणि एंट्रन्स एक्झाम असते का? हो असतं. त्याची काय असते? त्याची एंट्रन्स एक्झाम अशी आहे की त्या विद्यार्थ्याला मराठी वाचन घेतलं जातं. समजा आपण एक 8 वर्षाचा घेऊ किंवा 10 वर्षाचा घेऊया, तर त्याला कमीत कमी मराठी आणि जोडाक्षर एवढं वाचता येणं अपेक्षित आहे. तिथे जाऊन राहावं लागतं, तिथं जाऊन विचार म्हणजे गेल्याशिवाय विद्यार्थी नाही. उपनयनाचा पूर्वीच्या जर संस्कारानुसार जर म्हणायला गेलं तर आपल्याकडे उपनयन झालं, कुठलेही आपले संस्कार आता काही तासांवर आहेत, पण यांचं उत्सवी स्वरूपच होतं पूर्वी की विद्यार्थ्याचं जे आहे त्या उपनयनाच्या पूर्वीचे सगळे संकल्प करायचे आहे, त्या दिवशी पुण्यवाचन करायचं आहे, परत त्याचा समजा चुडाकर्म झाले म्हणजे शेंडी ठेवण्याचा संस्कार झालेला असेल, हे सगळं चालत आहे. मेधाजनन संस्कार सांगितलेला आहे. उपनयनामध्ये भिक्षावळ घेतली ही चतुर्थ दिने मेधाजनन, म्हणजे चौथ्या दिवशी त्याला विद्याग्रहणासाठी ते कळस देवता आहे त्याला त्याने प्रदक्षिणा करायची, ते मंत्र म्हणून की मला मेधा दे, मयी मेधा मयी प्रजा, ती अग्निस तेजोदधात, म्हणजे अग्निप्रमाणेही मला तेज दे. म्हणजे आता मुंज कितव्याही वर्षी, 8व्या वर्षी समजा उशिरा झाली असेल तर मुंज झाल्यानंतर ह्या शाळेमध्ये मुंज झाल्यानंतर 8व्या वर्षी प्रवेश भेटतो असं उपनयन झाल्याशिवाय मंत्राचा अधिकार सिद्ध होत नाही. हो ना, म्हणजे थोडक्यात तसं असतं की तुम्ही म्हणजे की कुठल्याही वर्षी करून लगेच म्हणजे लगेच वेदाध्ययन करता येतं का? त्याला उत्तर असं आहे की विशिष्ट वय असतं, त्या विशिष्ट वयामध्ये वाणी ही कोवळी असते. पण नाही म्हणजे 8 त्याच्यापेक्षा जास्त 8व्या शास्त्राने 8व्या वर्षापर्यंत सांगितले, पण काही जणांना होत नाही तर ते 10व्या 11व्या मॅक्झिमम 11व्या वर्षापर्यंत. असं असतं की कुंभाराचं उदाहरण दिलं की मातीची चाळू हे करून नंतर मग त्याचं पूर्ण मडकं तयार होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये पण 8व्या वर्षीपासून साधारणतः शास्त्र संमत नाही, हे आमच्या वेदांमधल्या ग्रंथांमध्ये असं सांगितले. हो ना, म्हणजे 8व्या वर्षे ब्राह्मण हे ब्राह्मणाचं उपनयन 8व्या वर्षी झाल्या पाहिजे. ब्राह्मणांचं उपनयन सांगितले. चातुर्वर्ण मया सृष्टी गुणकर्म विभागशः, गीतेमध्ये जसं कृष्णाने सांगितलेलं उत्तर हे आहे तसं ते गुरुजी कुठल्या वर्णाचं कुठल्या वयात उपनयन व्हायला पाहिजे. आज आपल्याला असं माहिती की फक्त ब्राह्मणांनीच सगळ्या गोष्टीची मुक्तेवारी घेतली, शेंडी ब्राह्मणांनीच ठेवायला पाहिजे, धोतर ब्राह्मणांनीच ठेवायला पाहिजे, असं जे लोकांमध्ये गैरसमज झालेली आहे. त्याचा अर्थ की त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. प्रत्येकामध्ये वेदांचं वचन आहे. ते छोटस उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यातला विचार भरपूर आहे. एक असं खंड चाललेला आहे
त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 8व्या वर्षी ब्राह्मणांचं उपनयन करावं, 8व्या वर्षी ब्राह्मणम उपनयेत, गर्भाष्टमे व एकादशे क्षत्रियम, 10व्या वर्षी क्षत्रियाचं उपनयन करावं, 12शे वैश्यम, 12व्या वर्षी वैश्याचं उपनयन करावं, हा षोडशात ब्राह्मणस्य नतीतः कालः, याच्यानंतर उपनयन करूच नाही असं सांगितलं. बरोबर. त्याची मुंज ग्राह्यच धरली जाणार नाही. किती वर्षांचा कालावधी असतो हा शिक्षणाचा? हा 14 वर्षांचा कालावधी झाला. यामध्ये म्हणजे 8व्या वर्षीच हो 8व्या वर्षी विद्यार्थ्याची आकलन शक्ती किती आहे यावरती या गोष्टी ठरतात. हम्म. आपल्या जर जुनी लोकांनी जर एक गणित आपण काढूया की 25 वयापर्यंत 8व्या पासून 25 वयापर्यंत फक्त अध्ययन करायचं, हम्म. की ज्याला गुरुगृही जाऊ नये. हो. त्याला घरचं काहीही माहित नाहीये की घरी काय चाललंय, बरं. आई काय आहे, वडील काय करतायत, त्यानंतर आपले नातेवाईक काय करतायत. 25 ते 50 जो आहे तो गृहस्थाश्रम स्वीकारायचा त्याने. बर. आता हे आपण कसं म्हणतो की हे डिव्हायडेशन 100 वर्षांचं केलेलं आहे. प्रत्येक 25 वया बरं. 50 नंतर तुम्ही काय वानप्रस्थ सांगितलंय. वानप्रस्थ सांगितलं याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही वनात जाऊन राहायचं. बरोबर. आता ते शक्य म्हणजे तसं छोटस तुम्ही उदाहरण बघू शकता. उपजीविकेसाठी हम्म. फळं मिळतील, हो. पाणी मिळेल, हम्म. त्यानंतर पुन्हा झाडांची पानं खाऊन राहावं. गरजा कमी करा थोडक्यात. हा गरजा कमी. आणि आता तुम्ही गरजा कमी करा. मुंजीत बघू शकता काही वेळेला पण हे सगळं बटूची आई मंगलाष्टक ऐकायला थांबत नाही. हो. तर ते त्याच्यातला लक्षात घ्यायचा भाग एवढाच आहे त्याला तर की लगेच त्याने गुरुगृहीत जायचं आहे, तर आईचा अडसर त्याला येऊ नये. येऊ नये. बरोबर. किंवा आईच्या आलेल्या अश्रूमुळे कदाचित त्याची बुद्धी अशी होऊ शकते, नाही माझ्या आईला ह्या मला अध्ययन करायचं हो. होतं. हो. म्हणजे उद्देशच असा आहे की त्याला वेद घडवण्याची शक्ती आहे, या किंवा जो ज्या वर्णामध्ये आहे त्या वर्णाची विद्या त्याला येईल. या जसं की पुरातन काळामध्ये वेद हे ब्राह्मणासाठी सांगितलेले आहेत. प्रत्येक वर्ण व्यवस्थेमध्ये त्या त्या वर्णाने काय काय एकेकाळी भारत असा देश होता की जिथे सोन्याचा धूर निघत. हो. आज आपण ते सगळे विसरलो. नको त्या गोष्टीला नको ते लोक लागायला लागले. त्यामुळे आता जो काळ आहे हा परिपूर्ण विरोधात आहे. तरी पण आता असा काळ काही तयार झालेला आहे. म्हणजे मला तरी आशादायी वाटतं चित्र. आता हा काळ कुठून तयार झालेला आहे तर कोरोनापासून तयार. अदृश्य कळलं ना की नश्वर आहे हे, आपण आज आहोत पण उद्या नाही आहोत हे कळल्यानंतर असं आहे की जो दिसणारा व्हायरस आहे, न दिसणारा व्हायरस आहे, त्याच्यावर लोक विश्वास ठेवू शकतात. बरोबर. पण जो न दिसणारा देव आहे हो. त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवायला पाहिजे असं लोकांना त्यावेळेस कळालं. मी नेहमी असं म्हणते की देव दिसत नाही आणि मग कसा विश्वास ठेवायचा. तर मी एकदा असं बोलताना म्हटलं होतं की तुम्ही जपानला गेलात का? नाही. मग नाहीये का तो? इतकं साधं आहे. हो, साधं आहे. हो. अनुभूती आहे. बस. आणि ज्याला दिसतो कल्पना करते. ज्याला नाही त्याला. मी गेले नाही जपानला, मी जपान नाही असं आहेच आहे बरोबर आहे. आता आपलं एक बोलताना असं उल्लेख झाला की आई मंगलाष्टका ऐकायला थांबत नाही. तसं लग्नाच्या बाबतीत एक मला आता शेवटचा प्रश्न विचारणं पण थांबूया की हल्ली प्रत्येक गोष्ट इव्हेंट झालेली आहे. हो. त्याच्यामधलं शास्त्र शुद्ध किंवा त्याच्यामध्ये जे एक पावित्र्य राहायला पाहिजे ते न राहता लग्न सुद्धा इव्हेंट झालंय. संस्कारापेक्षा सुद्धा इव्हेंटचा भाग जास्त झाले. आणि मग त्याच्यामध्ये दोन हे काढल्या जातात, दोन मुहूर्त काढले जातात आणि त्या 2 मुहूर्तांवरती पहिल्या वेळेस विधी करतात सगळे मंगलाष्टका टाकून, आणि दुसऱ्या वेळेस मग म्हणजे त्या दुसऱ्या मुहूर्ताला खरं तसा काही अर्थ राहत नाही. पण मला हे विचारायचं की एकदा एक संस्कार तुम्ही केला, एकदा ऑलरेडी मंगलाष्टक म्हणून झाली आहे, अक्षत टाकून झाली आहे, तुम्ही मंगळसूत्र घातलंय, म्हणजे तो संस्कार तुमच्यावरती झालाय, तर परत दुसऱ्या वेळेस हे करणं शास्त्र नाही, त्याचं उत्तर तुमच्या प्रश्नातच सांगण्याचं उत्तर आहे. इव्हेंट झालेला आहे. मग तो इव्हेंट साठीच लोकांसाठी केलेला गंमत म्हणून आणि मुहूर्त आहे. तुम्ही पण नाही. ते म्हणजे जसं आता उच्चार व्यवस्थित नसतील तर त्याचे दुष्परिणाम हो. तर ह्या गोष्टीचे काही वेगळे परिणाम होत नाहीत ना, हे सुद्धा होतात बघायला पाहिजे. होतात. आता मग हे तुम्ही खरं तुम्ही तुम्ही जसं सांगायला पाहिजे की असं करू नका. आम्ही सांगायला सांगतोच. आम्ही जिथं जातो हं. आज पर आम्ही मी माझ्या झालेत, मी केलेत की असं. लग्न लावलं आम्ही दोघांनी, तर ते दोघेही युएस मध्ये राहणार आहेत. हं. त्यांना ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस एकच शब्दात आम्ही सांगितलं की आपण जो विवाह करतो हं. हा करार करत नाही. पाश्चात्यामध्ये तो करार असतो, तो मोडताय. पण आपल्या ह्याच्यात संस्कार असतो.
जो तुम्हाला जोडीदार दिलेला आहे, शास्त्रकारांनी असं सांगितलं की तो कधीपासून तुमच्यासोबत हे तुम्हाला पण माहिती नाही आणि कधीपर्यंत राहणार आहे हे तुम्हाला माहिती नाही. याचा अर्थ की तुम्ही तिला सोडू शकत नाही किंवा तिला टाकू शकत नाही. तर जे काही गोष्टी आहेत त्या तिच्यावर करू शकत नाही. विवाह हा संस्कार आहे. हा संस्कार परमेश्वराने तयार केला, आपण तयार केलेला नाही. आपण परमेश्वराची संतती आहोत. तर त्या अर्थाने आपण तसं वागायला पाहिजे. मग जसं की तुम्ही म्हणालात की लग्न आता इव्हेंट झालेला आहे, मग गुरुजींचा नाईलाज असतो, गुरुजींना काही नसते. पण आज अक्षरशः परिस्थिती अशी तयार होते की तुम्ही स्वतः तुमच्या 2 मुलीची लग्न केलेली आहेत. सकाळचा एक मुहूर्त झाला की एक कल्पना करा, पूर्वीच्या काही ज्यावेळेस मुहूर्त होत होता त्यावेळेस सगळे लोक एका ठिकाणी बसून सगळे विधी पार आशीर्वाद द्यायचे. आता तशी परिस्थिती आहे. त्या दुसरा समजा 12:30चा मुहूर्त असेल, पहिला 7:30चा असेल. 7:30च्या मुहूर्ताला घरातली मोजकी लोक असतात, ती विधी बघतात आणि सगळं दुपारीच्या 12:30च्या मुहूर्ताला म्हणजे एका शब्दात तुम्हाला याचं उत्तर सांगायचं झालं तर मनुष्य निर्मित काही जे आहे हे आपल्याला बाधाकारक आहे. भगवंत निर्मित जे आहे ते आपल्या हितकारक संपलंय. म्हणजे जे आपण म्हटलं की हे मनुष्यानेच निर्माण केलंय. पिढ्या होतील वाढतील तसे जे कर्मकांडामध्ये जे बदल होत गेले हा एक प्रकार तोच आहे. हा बदल नवीन पण तयार पिढी- पण हो म्हणजे मानव निर्मित आहे, पण हे जे बदल होत गेले ह्यालाच कर्मकांड. हे शास्त्र नव्हे, हे 2 मुहूर्त काढणं कर्मकांड झालं थोडक्यात असं म्हणता येईल. म्हणजे आपण कर्मकांड खूप असं वेगळ्या अर्थाने घेतो. शास्त्र शुद्ध शब्द कर्मकांड हा वेगळा आहे. कर्मकांड मी म्हणजे काय म्हणते, अंधश्रद्धेने केले जाणारे कांड ते कर्मकांड ते वेगळं, आणि तुम्ही जे कर्मकांड करता ते शास्त्र शुद्ध तो वेगळा भाग आहे तुझा. मागचा एक साधारण 10 ते 15 वर्षाचा काळ जर सोडला, त्या काळी लोक तेवढे ज्ञात होते. तसं जर बघायला गेलं, जुनी लोक जे सांगायचे ते तरुण पिढी ऐकायची. की जुन्या लोकांनी सांगितलं की आपण जसं मगाशी तुम्ही म्हणलात की जुन्या लोकांचं आमच्यावरती बौद्रेशन किंवा त्या पिढीवरती बौद्रेशन, त्या वेळेला त्यांनी जे हे केलेलं आहे, जे बघितलेलं आहे त्याप्रमाणे ते तुम्हाला सांगतात. पण आता कसं झालंय की जसं आदल्या दिवशी तुम्हाला 7 वाजता कार्यालय मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता साक्षी बाहेरच पडायचं आहे. या बरोबर, त्या कालच सुसंगत काही सुसंगत गोष्टीप्रमाणे करावं लागतं. आणि जसं मी म्हणलं की विवाह विधी हा पूर्वीच्या काळी 7 दिवस चालायचा. प्रत्येक दिवशीचा विधी, प्रत्येक विधी हा प्रत्येक दिवशी वेगळा असायचा. बरोबर आहे. त्यामुळे आत्ताच जे तुम्ही म्हणताय की कर्मकांड जे आहे तेच मूळ शास्त्र, त्याच्यामध्ये जे सांगितलं. मी म्हटलं ना, शास्त्रात शुद्ध कर्मकांड हा भाग वेगळा, आणि मी खूप कांड या अर्थाने जे म्हणते ते वेगळे करू. म्हणजे ते आत्ताचे जे बदल झालेले आहेत, जे मानवनिर्मित बदल आहेत, ते कांड ह्या अर्थाने म्हणते. जर कुठलाही मुहूर्त काढला तो शास्त्रसंमतच दिलेला असतो. पण मुहूर्त जर ज्यावेळेस लोक जर दुरून पाहून सगळे विधी आनंदित होऊन जर पाहत असतील तर गुरुजींना घाई नसते 12:30चा मुहूर्त देण्याची. बरोबर. तर आपल्याला खरं तर ह्या विषयावरती खूप बोलण्यासारखं आहे, आणि आपण अगदीच म्हणजे वरवरचा स्पर्श केलेला आहे. खोलात गेलेलो नाहीये. त्याला कारण असं आहे की वेळेचं पण बंधन आहे. पण मला असं वाटतं जे लोकांच्या मनामध्ये शंका असतात त्या थोड्याफार तरी निरसन झालेलं असेल असं अशी आशा तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून मला तरी वाटतेय. आणि हा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर तुम्ही 14 जण इथे आलात आणि माझ्या चॅनलवरती गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.